नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 297 आणि भाग 298. श्री निसर्गदत्त महाराज नेहमी म्हणत, जोपर्यंत तुम्ही हे जाणत नाही की व्यक्तिमत्व किंवा व्यक्ती किंवा व्यक्तित्व हे केवळ स्मृतीवर, भूतकाळांच्या आठवणीवर आणि त्यांना आठवून आठवून केलेल्या भविष्यकालीन कल्पनेवर आधारित आहे, तोपर्यंत तुम्ही सुख-दुःख, हर्ष-विषाद यांना निमंत्रण देतच राहणार. व्यक्तित्व ही केवळ स्मृतीवर व कल्पनेवर आधारलेले व आपले सत्यत्व आणि सातत्य टिकवून धरणारी एक धडपड आहे, एक सवय आहे. आणि जोपर्यंत ही तुमची धडपड, ही तुमची सवय कायम आहे, तोपर्यंत तुम्ही अगतिकपणे जगणारी, शोकाकुल होऊन मरणारी आणि सतत आपल्याच विचारात, मग ते तथाकथित आध्यात्मिक विचार का असेना, गुरफटून राहणारी आणि खोट्या सुखदुःख, हर्षविषाद आणि ताणतणाव यांच्या हिंदोळ्यावर लटकणारी व्यक्तिमत्वेच राहाल. या लटकण्यापासून सुटका मिळवण्याचा एकच उपाय म्हणजे नेमके व्यक्ती म्हणजे काय, व्यक्तित्व म्हणजे काय, व्यक्तिमत्व म्हणजे काय हे समजून घेणे होय. नंतर सद्गुरुवचनाचा नक्की काय अर्थ होतो? कोणते सद्गुरुवचन? ते आपले नेहमीचेच. ते हे की तू सध्या स्वतःला जे जे काही समजतो ते तू मुळीच नाहीस. तू सर्वांना नकार दिल्यावर तू जे उरशील ते केवळ अगोदरपणाने असणारे असणेपणच राहील, ही खात्री बाळग. व त्याचबरोबर कळेल की असणेपणा म्हणजे नेमके काय ते. खरोखरच मी कोण आहे, मी काय आहे, मी कोण नाही, मी काय नाही, याची योग्य जिज्ञासा ही कळकळीने ठेवणे व या समस्येच्या मुळाशी जाणे हाच एक उपाय आहे. जर तुम्हाला लटकून राहणेच आवडत असेल, तर मग तुम्ही लटकतच राहा. मग तुम्हाला आम्ही जे सांगतो ते काही कामाचे नाही. तुम्ही आपणहून त्याकडे पाठ केली असे समजा. त्याला तुम्ही किंवा मी आता काय करू शकणार? म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, विचारपूर्वक मूळच्या अगोदरच्या सहज प्राप्त अशा नैसर्गिक असणेपणातच असणे, हाच तर खरा निसर्गयोग होय. निसर्गयोग म्हणजे उत्स्फूर्तपणे असणेपणातच जगणे, प्रयत्नहीन, सहज, सोपे असणे, साधे, सरळ, कुणाच्या अध्यात न कुणाच्या मध्यात अशा तऱ्हेचे जगणे, कशाविषयीही, कुणाविषयीही, कशाकरता पण तक्रार न करणे, आपण कामापुरते, व्यवहारापुरते, आपद्धर्म म्हणून व्यक्ती काही क्षणापरता व्यक्ती आहोत व इतर वेळी आपला गाव भला आणि आपण भला म्हणून केवळ व्यक्त आहोत, म्हणजेच प्रत्यक्ष जीवन आहोत, यावर ठामपणे असणे यालाच निसर्गयोग असे म्हणता येईल. साधक विचारतो, कृष्णमूर्ती पण शुद्ध जाणीवेत म्हणजे बिईंगमध्ये ज्याला ते ॲब्सोल्यूट ऑर्डर किंवा व्हॉट इज म्हणतात, यातच स्थिर होण्याचे सांगतात, नाही का? महाराज म्हणाले, होय, त्यांचे लक्ष सरळ सरळ स्वस्वरूपाकडेच असते, पण अर्थात त्याला ते स्वस्वरूप वगैरे म्हणत नाहीत. जे कृष्णमूर्तीचे शुद्ध जाणीवेत असणे म्हणजे ज्याच्यावर इच्छा आणि भीती यांचा परिणाम होत नाही, तेच होय. जे जसे आहे ते तसेच आहे, याच वस्तुस्थितीला म्हणजे व्हॉट इजला चिटकून राहणे असे म्हणतात. आपण यालाच आपल्या शुद्ध असणेपणात राहणे असे म्हणतो. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, कोणतीही महत्वाकांक्षा ही आध्यात्मिक नसते. सर्व महत्वाकांक्षा मीला पोचण्यासाठीच असतात. तुम्हाला स्वतःशी परिचय करून घ्यायचा असेल, तर तुम्हाला वैयक्तिक अशा महत्वाकांक्षेला सोडून द्यावे लागेल. भाग 298. निसर्गदत्त महाराजांना साधकाने विचारले, मला सुखाची इच्छा का होते आणि दुःखाची, मृत्यूची अशी भीती का वाटते? यावर महाराज म्हणाले, देह सर्वच देह, तुमचाच देह नाही तर सर्वच देह. देह हे देहाच्या ठिकाणी असतात आणि मन हे मनाच्या ठिकाणीच असतात.
हे दोन्ही आपापल्या स्वभाव धर्मानेच वागतात. मग ती देह म्हणे कुणाचीही असोत. देहाला म्हटले वाढू नको, म्हातारा होऊ नको, आजारी होऊ नको, मरू नको. तुमचे ते मुळीच तो ऐकत नाही. आणि मनाला म्हटले शांत बस, ते पण काही तुमचे ऐकत नाही. विचार करू नको म्हटले तर ते उलट जास्त विचार करते. वस्तुतः मन, विचार व तुम्ही एकच आहात. पण हा मूलभूत समज येईपर्यंत हा सर्व घोळ चालतच राहणार. ही समज जर खरोखर कळकळीने आणि हृदयापासून तुमच्या जवळ असेल, तर देह, मन, बुद्धीचे यथार्थ ज्ञान होते. मग सुखाची हाव वाटत नाही. कारण केवळ असणेपणात असल्याने सुख काय आहे ते आता लक्षात आलेले असते व हा पण एक नवीन प्रकारे जीवन जगण्याचा भाग बनू शकतो हे तुम्हाला कळते. दुसऱ्या एका प्रश्नाला उत्तर देताना श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, अजातवाद, सर्जनवाद, मायावाद, स्वप्नवाद हे सर्व वाद खरेही आहेत आणि खोटेही आहेत. ज्याला जो आवडतो त्याला तो खरा वाटतो. पण आपल्या मूळच्या उगमस्थानी असलेल्या अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणाच्या विषयी मात्र कोणाला काहीही थोडीही शंका नसते. ती खरे की खोटे म्हणण्याच्या पलीकडे असते. खरं म्हणजे खऱ्याला परत ते खरं आहे म्हणण्याचा काय फायदा? हेच काही कळत नाही. किंवा जर एखादी गोष्ट खोटीच आहे, तर तिला अजून खोटी म्हणण्यात पण काय अर्थ? आपल्या ठिकाणच्या अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणाला, ज्याला कुठलाच पुरावा लागत नाही, कोणाचीच साक्ष लागत नाही, कुठल्या शास्त्रग्रंथातले उतारे किंवा चिन्ह लागत नाही, कुणी सांगितले, आपण त्यांचे मानणे या प्रकारात हा असणेपणा कधीच मोडत नाही. तर खऱ्या खोट्याशी काही संबंध नसलेले असा प्रत्यक्ष हा अनुभव आहे. ज्याला कुणालाही शहानिशाची मुळीच गरज नाही. तुम्ही छानपैकी एक व्यक्त म्हणून जीवन जगत आहात. पण तुम्ही व्यक्तित्वात अडकलेले आहात. यातून बाहेर कसे पडायचे हे सांगण्याकरता हे सर्व वाद किंवा सिद्धांत आहेत. अभेद दशा तुरुंगातून बाहेर कसे पडायचे याचे जणू ते नकाशे आहेत. याद्वारे तुम्हाला कुठून कसे बाहेर पडायचे हे समजते. पण फक्त नकाशातच डोके खुपसून बसाल तर जागच्या जागीच राहाल. ज्या कामाकरता नकाशे आहेत त्यावर अंमल करा आणि बाहेर पडण्याची कळकळ असेल तरच हे नकाशे तुमच्या कामाचे आहेत. नाहीतर ते केवळ रद्दी असे कागदच आहेत. उलट्या सुलट्या फक्त रेघोट्या आहेत. तळमळीने कळकळीने काय होते, नुसत्या सिद्धांताने काम होत नाही. शेवटी इतके करूनही सर्व सिद्धांत काम होतात स्वतःहूनच सोडले पाहिजेत. हे तर अटळच आहे. उंच उडी म्हणजे पोल जम्प च्या सहाय्याने उडी मारल्यानंतर शेवटच्या क्षणी हातातून तो उंच पोल शेवटच्या क्षणी उडी मारताना सोडावाच लागतो, नाहीतर फजिता होते. आणि हे सर्व लवकरात लवकर जेवढे सुटेल तितके चांगले. साधक विचारतो, पण आता मी काय करू शकतो? महाराज म्हणाले, तुम्ही स्वतःच्या शुद्ध असणेपणात इथेच जागच्या जागी बसल्या बसल्या असू शकता. नव्हे आहातच. साधक म्हणतो, बस एवढेच. महाराज म्हणतात, हे काय कमी झाले की काय? तुम्ही एवढेच म्हणता याचा अर्थ तुम्हाला अजून अधिक काय पाहिजे? याच प्रामाणिकपणे विचार करा. आपण कुठे अडकलो हे तुम्ही पहा. हा, आलो.